सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. गरीब असो, मध्यम वर्गातला असो की श्रीमंत असो. आता भगवंतांनी सुखाचा मार्ग सांगितला, शांतीचा मार्ग सांगितला, समाधानाचाही मार्ग सांगितलेला आहे. पण त्या मार्गानं चाललं तरच सुख येते, शांती येते, समाधानी येते. या जगामध्ये, या संपूर्ण जगामध्ये म्हणा, सर्वात अगोदर कोणी जर सत्याचा मार्ग सांगितला असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. त्यानंतर सगळं आलं. मग जेवढे मग जगामध्ये कर्मकांड आले, मग तो कुठलाही धर्म असो, ख्रिस्ती धर्म असो, इस्लाम धर्म असो, या हिंदू धर्म म्हणवला जाणारा हिंदू धर्म असो, यानंतर सगळे धर्म तयार झाले. भगवान बुद्धांनी मुळात म्हणजे धर्म तयार नाही केला. भगवान बुद्धांनी धम्म तयार केला. धम्म म्हणजे नीती, जीवन जगण्याची कला, जीवन पद्धती, सुंदर जीवन कसं जगायचं असा मार्ग भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर सांगितलेला आहे. त्या मार्गाने जर चाललं तर आपल्या जीवनामध्ये सुख येते, शांती येते आणि समाधानी येते. पण बरेच लोक भगवंताचा मार्गानं चालत नाही, फक्त तात्पुरतं त्यांना नमस्कार करतात, त्रिवार वंदन करतात आणि झालं. इकडे गेले का दुसऱ्या मातामायच्या घरी, मग तिसरा मातामाय, मग चौथी मातामाय, समजलं मातामाय. विविध प्रकारच्या मातामाय असतात. काही जण लागेन बापा, पण असं आहे कुठं. पण असं होऊ नये. आता मी फिरतो भरपूर, गावगाव इकडल्या साईडनं तर भरपूर आहे. तिकडे त्या अकोला जिल्ह्यातही आहे, अमरावती जिल्ह्यातही आहे. खूप फिरलेलो आहो आम्ही. गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, विविध राज्यात फिरलेलो आहो. तर मला बरोबर बारीक गोष्टीचा मी निरीक्षण करून अभ्यास करतो. पण मी कधी कोणाच्या घरचं काढत नाही देव वगैरे, हे बोलतही नाही. अगोदर मनातून गेलं पाहिजे. का कुठून गेलं पाहिजे? मनातून गेलं तर कल्याण, मनातून नाही गेलं तर दुःख. तर मग आपण कधी गोंधळून जातो का नेमकं बा खरं काय आहे. मग आता खरं सांगायचं प्रमाण तुम्हाला देतो मी. बाबासाहेबांवर सगळ्यांचा विश्वास आहे. बाबासाहेबाचा आहे का? माझं नको आहे का तुम्ही? मी मागून आलो. बाबासाहेबांनी धम्म दिलेला आहे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. आणि 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा हे भगवंताच्या धम्माकडे जाण्याचा मार्ग आहे. धम्मामध्ये परिपक्व होण्याचा मार्ग आहे. धम्माचं सुख, शांती, समाधान अवलंबण्याचा मार्ग आहे 22 प्रतिज्ञा. कारण 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी यासाठी दिलेल्या आहे, कारण धम्मामध्ये भेसळ होऊ नये. अगोदरच्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या विहारांना तोडून, भगवान बुद्धांच्या मूर्त्यांचं विद्रुपीकरण करून त्याचा कर्मकांड केला. मग ते बालाजी असेल, जेवढेही मोठे मोठे देवस्थानं दगडाचे, हे भगवान बुद्धाचे विहार होय, बुद्ध विहार होय. त्याला विद्रूप करून बामणानं त्याला कर्मकांड केला, देवदुपारा केला, विविध देवाचे नावं दिले. जेवढे मग तुम्हाला नावं दिसतात मग देवाचे, ते भगवान बुद्धाच्या संघामध्येच काही सदस्य होत, त्याचं विद्रुपीकरण झालं. मग भोलेनाथ असन, शंकरजी असन, तिकडे ते बालाजीचं देवस्थान असन, जेवढेही मंदिरं आहेत दगडाचे बनलेले पूर्वकालीन, इतिहासकालीन, हे बुद्धाचे बुद्ध विहार आहेत. आता माणूस हा इतका भित्रा आहे का त्याला बाबासाहेबांवर विश्वास नाही. बाबासाहेब बोधिसत्व होते आणि बाबासाहेबाला, माझ्या अभ्यासाप्रमाणे बाबासाहेबांना या धर्तीवर भगवान बुद्धांनी पाठवलं. जा बाबा, आता लय संत महापुरुष पाठवले तरंगाने या धर्तीवर. आता तू जा आणि भारतामध्ये कायदा तयार कर आणि हा माझा कायदा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा कायदा तयार कर आणि ह्या लोकांचं कल्याण कर. जे विचार आहे सत्य प्रस्थापित कर. असं मला वाटते का बाबासाहेब भगवान बुद्धांच्या तरंगांनी, विचारांनी बाबासाहेबांना या धर्तीवर पाठवलं. तर बाबासाहेबांनी कायदा तयार केला, 22 प्रतिज्ञा दिल्या. कारण मूळ मातीतला धम्म इथला आहे. भगवान बुद्ध इथले मूळ मातीतले आहे, इथला धम्म मूळ मातीतला आहे. तर अगोदरच्या काळामध्ये, इतिहास काळामध्ये जर पाहिलं तर या भारतामध्ये जेवढे लोक आहेत, मग ते मुसलमान असन, हिंदू झालेले हिंदू असतील, जे स्वतःला जे ते धर्मातले म्हणतात, हे पूर्वकालीन बौद्धच होते हे. पण कालांतराने त्या काळामध्ये टीव्या नव्हत्या, काही नव्हतं. तर पुष्यमित्र शुंगानं बृहद्रथाची हत्या केली, भिक्खूंची कत्तल झाल्या, धम्माचं नायनाट झाला, भिक्खू मग पसार झाले, कुठं साहित्य घेऊन चालले गेले, तिकडं धम्माचा प्रचार झाला आणि इथं धम्म कमकुवत झाला. मग ह्या लोकांमध्ये मग भूत पेरलं, कर्मकांड पेरला आणि मग असे मग बिघडत गेले, कर्मकांडमध्ये डुबत गेले. यामुळे लोकांचं अकल्याण झालं, लोक दुःखी झाले, कर्मकांडामध्ये गेले दुःखी झाले. म्हणून
पुष्यमित्र शृंगाने जेव्हा बृहदेवाची हत्या केली आणि त्यानंतर जे संत महापुरुष आले त्यांनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार केला. मग संत तुकाराम असेल, गाडगेबाबा असतील, यांनी आपल्या आपल्या सोप्या भाषेमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज असेल, जेवढे संत महापुरुष होऊन गेले यांनी सोप्या भाषामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून, आपल्या अभंगाच्या माध्यमातून, विविध गाथांच्या माध्यमातून भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार केला. हे म्हणतात ना गाडगेबाबा, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. तर गोपाला म्हणजे काय? पहिले गोपालक भगवान बुद्ध आहे. देवकीनंदन, देवकी म्हणतात महामायेला, देवकीचं नंदन, नंदन म्हणतात भगवान बुद्धाला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. भगवान बुद्ध हे गोपालक होते लहानपणी असताना, सिद्धार्थ असताना. तर गाडगे महाराजांनी आपल्या सोप्या भाषेमध्ये भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार केलेला आहे. आता सांगणार की भरपूर आहे गोष्ट. जेवढेही देवे आहेत, ज्या लेण्यामध्ये भगवान बुद्धाच्या इतिहासकालीन ज्या लेण्यामध्ये काही काही मूर्त्या कोडलेल्या आहेत, त्याचं विद्रुपीकरण करून महालक्ष्मी झालं, महामायाचं महालक्ष्मी झालं, आणि महाप्रजापती गौतमीचं गौरी झालं. तर महामाया आणि महाप्रजापती गौतमी याचं विद्रुपी रूप काय आहे? महालक्ष्मी, गौरी हे विद्रुपी रूप आहे. तर हे सगळ्या भरपूर इतिहास आहे. गणपती कोणाला म्हणतात? गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा. गणाचा पती म्हणजे राजा, गणपती. भगवान बुद्धांना गणपती म्हणतात. त्यावेळेच्या भगवंताच्या काळामध्ये जे राजे लोक होते यांना गणपती म्हणत. गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा. हे काहून सांगू राहिलो मी? समजलं पाहिजे म्हणून सांगू राहिलो मग थोडक्यामध्ये. तर म्हणून प्रत्येक गोष्टीचं भगवंताच्या धम्मातल्या चांगल्या चांगल्या बाबींचं विद्रुपीकरण झालेलं आहे. ह्या बाबी आपण समजून घ्या. सुखकर्ता दुःखहर्ता. सुखकर्ता भगवान बुद्ध आहे. भगवान बुद्ध सुखकर्ता आहे, दुःख हरून घेते आपलंवालं. शिलाच्या माध्यमातून, शिलाचं पालन करा, सुख येते, मग दुःख चाललं जाते. भगवंताला म्हणतात. सगळंच सगळं भगवान बुद्धाशी जोडलेलं आहे. जेवढ्याही देवे आहेत, दुर्गादेवी असेल, कालीमाता असेल, जेवढ्याही देवे आहेत, हे महामायाचं, महाप्रजापती गौतमीचं विद्रुपीकरण आहे. भगवंताच्या काळामध्ये यशोधरा, सुजाता, जेवढ्याही लेण्या भगवान बुद्धाच्या इथं कोरलेल्या आहेत, ज्यामध्ये महिलांचे जे लेण्या कोरलेल्या आहेत, त्यांचं सगळ्यांचं विद्रुपीकरण करून देव्या बनवल्या. हा इतिहास आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती, जगामध्ये सगळ्यात ताकदवर व्यक्ती भगवान बुद्ध आहेत. जगाचा राजा भगवान बुद्ध आहे, ज्यांनी हाती न घेता तलवार राज्य करी जगावर हा मार्ग सांगितला. भगवंताला चमत्कारी दाखवता आला असता, पण भगवंतांनी कधी सत्य पेरलं. भगवंताला माहीत आहे, मी जर उडीचा चमत्कार यायला दाखवला, हे लोक मग कामधंदे नाही करतील, पूजाच करतील. दिवसभर पूजा करतील. बापा माझ्या पोरीचं लग्न आहे, 5 पोते गहू पाहिजे, पूजाच करत राहतील. भगवंतांनी तुम्हाला कार्यकारण भाव सांगितला, कर्म सिद्धांत सांगितला, कर्म करा फळ भेटते, कुठली हानी कशी होते, हा सर्व मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणून तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही. जर भगवंताच्या मार्गाने तुम्ही चालले तरच तुम्हाला सुख, शांती, समाधानी लाभते. आता तो मार्ग मी सांगतो, त्या मार्गाला आपण समजून घ्या. नाही समजलं तर मग शेवटी थोडेसे प्रश्न करता. बापा माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करीन. नाही समजलं तर काही पुस्तकाचं नाव सांगेन, ते वाचून घ्या. तर अशा प्रकारे आपण इथं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर भगवान बुद्धांनी दुःखाला मुळापासून नष्ट केलं. भगवंतांनी या संपूर्ण जगावर अनुकंपा केली. त्यांनी जाणलं का या लोकांनासुद्धा सुख, शांती, समाधानाचा मार्ग दिला पाहिजे, यांचंसुद्धा दुःख नष्ट झालं पाहिजे. मग भगवंतांनी काय केलं? या जगाला 5 शिलं दिले. 5 शिलं. पानाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मी कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही, हिंसा करण्यापासून अलिप्त राहील. जे लोक हिंसा करत नाही ते सुखी आहे. ज्यानं हिंसा केली, खून केला, जैलात, दुःखी, भरकटून राहिले. दुसरं शील दिलं भगवंतांनी, अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मी चोरी करणार नाही, चोरी करण्यापासून अलिप्त राहील, दूर राहील. जे लोक चोरी करतात परेशान आहेत, त्रस्त आहेत, जैलात आहे, दुःखी आहे. दुसरं शिलाचं पालन करावं लागते. तिसरं शील सांगितलं भगवंतांनी, कामे सुमिचाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मी व्याभिचार करणार नाही, व्याभिचार करण्यापासून अलिप्त राहील आणि प्रामाणिक राहील. प्रामाणिक राहावं लागते पती पत्नीला एकमेकांसोबत. जे भटकले, भरकटले, दुःखी आहेत, परेशान, दुःखी. मग खून होते या माध्यमातून, मर्डर होते,
हिंसा होते, विविध प्रकारच्या हानी होतात. म्हणून भगवंतांनी तिसरं शील सांगितलं महत्त्वाचं, ह्या शीलाचं पालन करावं लागते. चौथं शील सांगितलं भगवंतांनी, मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी खोटं बोलणार नाही, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहील. खोटं नाही बोलला का? खोटं बोलले एकामेकासोबत, आता लग्न झालं, पती पत्नी कायले खोटं बोललं एकामेकासोबत? खरं बोललं लागते. खरं बोलले तर विश्वास संपादन होते. खोटं बोलले, एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोललं लागते. वाढलं मग वाद, दुःख. तर म्हणून चौथं शील महत्त्वाचं आहे. आणि पाचवं शील दिलं भगवंतांनी, सुरहा मेरय मज्जपमादठ्ठाना मेर वैरमणी सिक्खापदम समादियामी, मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. आता जे लोक व्यसन करतात दुःखी आहे. मग दारूचं असन, गांजाचं असन, तंबाखू, खर्रा, गुटखा, पुडी, नशीनं दातं घासणं, मठ झाले, दुःखी आहे, परेशान आहे. मग नशेपासूनही दूर राहते. या 5 शिलाच्या आधारावरच सुखशांती अवलंबून आहे सगळ्यात पहिले मनुष्य मात्रांची. तर बघा, या 5 शिलाच्या आधारावरच त्यांनी आपलं संपूर्ण जग चालून राहिलं. कायदा बनलेला आहे. पोलीस डिपार्टमेंट याच्यावरच काम करते. 5 शिलावर, 5 शिलांनी चालावा. हिंसा केली पोलीस पकडते, चोरी केली पोलीस पकडते, व्यभिचार केला पोलीस पकडते, खोटं बोलले पोलीस पकडते, आणि व्यसन करून गाडी चालवली, दुर्घटना आली पोलीस पकडतात. कायदाही बनल्याच्या आधारावर. म्हणजे भगवान बुद्धांनी किती महत्त्वाचं काम केलेलं आहे, सोप्या भाषेमध्ये समजल्यावर म्हणून सांगू राहिलो. आणि आर्मी याच्यावरच काम करते. बॉर्डरवर जे आर्मी आहे आपली सिक्युरिटी फोर्स, देशामध्ये येऊन कोणी आतंकवाद्यांना, आपल्या चांगल्या लोकांना मारू नये, हिंसा करू नये म्हणून बॉर्डरवर सिक्युरिटी आहे. भगवंताच्या 5 शिलावर आर्मी काम करू राहिलं, भगवंताच्या 5 शिलावर पोलीस काम करते, आणि भगवंताच्या 5 शिलावरच काही संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये जेवढे अधिकारी कर्मचारी आहे हे सुद्धा कार्य करतात. ह्या सगळं धम्मावर आधारित आहे. आणि हे प्रत्येकाला घ्यावं लागते. नॅचरल आहे हे. असं कोणी म्हणू शकत नाही का बा हे 5 शिला तुमच्या धर्मातले होय, आमच्या धर्मात नाही आहे. कोणी म्हणू शकते असं? नॅचरल आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येकाला लागू आहे. आणि हे 5 शिला ज्यानं पाळले त्याच्या जीवनामध्ये सुख येते, शांती येते, समाधानी येते. पुढं चालून भगवंतांनी अधिक, जेव्हा तुम्ही मग अधिक पुढे वाटचाल करता, अधिक प्रगती करता, मग भगवंतांनी अष्टशील दिले का आपल्याला अधिक चांगलं बनायचं आहे बा, आपल्या जीवनामध्ये अधिक सुख पाहिजे, अधिक शांती पाहिजे, तर भगवंतांनी काही अष्टशील दिले आहे. मग त्यामध्ये तिसरं शील बदलते, ते अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदम समादियामी. आणि हे अष्टशील कधी ग्रहण करावं लागते आपल्याला? ज्या दिवशी महिन्यातून 4 दिवस असतात. एक असते पौर्णिमा, एक असते अमावस्येच्या 1 दिवसा अगोदर, आणि 2 असते अष्टमी. हे 4 दिवस महिन्यातून पाळावे लागतात. आणि या दिवशी भगवंताला काही याचना करून, जशी तुम्ही याचना केली ना, हो का असं वंदामी म्हणते, अशीच भगवान बुद्ध सगळ्यात पॉवरफुल आहे, सगळ्यात मोठे आहे भगवान बुद्ध. यांनाच, भगवंतांनाच अनुसरून आपल्याला याचना करावी लागते आणि अष्टशील पतीपत्नींना ग्रहण करावं लागते. रेग्युलर दर महिन्यातून 4 वेळा उपवास धारण करायच्या दिवशी, आणि महिन्यातून 4 वेळा हे भगवंताला याचना करून अष्टशील ग्रहण करायचं, आणि अष्टशील ग्रहण करून त्याचं पालन करायचं. कधीच जीवनात दुःख येत नाही, सदैव सुख शांती समाधान आनंद राहते. कुठंच भटकण्याची गरज नाही, कोणाकडेच जाण्याची गरज नाही. सगळ्यात पॉवरफुल भगवान बुद्ध आहेत. म्हणून त्या बाबी तुम्हाला हळूहळू जेव्हा तुम्ही उपवासात पालन करसाल, जसे तुम्ही उपवासात व्रताला ग्रहण करसाल, त्याचं पालन तुम्ही काटेकोरपणे करसाल, तर हे तुम्हाला हळूहळू भगवंताची ताकद तुम्हाला माहीत पडेल का त्यांच्या धम्मामध्ये, त्यांनी दिलेल्या मार्गामध्ये किती महाभयंकर ताकद आहे. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी पायी गेलो, मला काहीच झालं नाही, ॲटोमॅटिक माझी सेवा झाली, ॲटोमॅटिक माझी काळजी झाली. मला माहिती नव्हतं कुठं काय कसं थांबीन बा मी, काय मला कुठं काय माझी सोय होईल काय होईल. भगवंतानी सगळं बरोबर केलं, कारण भगवंतानी अगोदर उपासक तयार केलेले आहे सेवा करणारे, तर ते ॲटोमॅटिक सगळं चांगलं होत राहते. तर ह्या बाबी भगवंत धम्मामध्ये आहे. मी प्रॅक्टिकल अनुभव घेतला भगवंत धम्माचा. प्रॅक्टिकल, सापसुद्धा चावत नाही, कुठली हानी होत नाही, ॲक्सिडंट होत नाही, कर्म चांगले असेल तर, भगवंताच्या मार्गी चाललं तर, ह्या सर्व बाबी भगवंताच्या धम्मामध्ये दडलेल्या आहेत. म्हणून याचं पालन करा. मग अष्टशिलामध्ये 6वं शील येते अजून, विकाल भोजन वेरमणी सिक्खापदम समादियामी. 12च्या अगोदर जेवण करावं लागते. त्यानंतर तुम्हाला काही संध्याकाळी खाता येत नाही. जर तुम्हाला वाटत नाही मी लय भारी काम केलं बा, माझ्याकडून राहूनच होत नाही, मग त्यांना सांगत असतो बा तर सात्विक आहार तुम्ही करता, सिजनेबल फळं खात जा.
सिजनेबल फळं कोणती असते, अंगूर, शेप, चिकू वगैरे हे फळं तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला एक गरज असेल तरच खा, नाही तर काही खाण्याची गरज नाही. यापासून तुमचं आयु, वर्ण, सुख आणि बलाची प्राप्ती होते. काही मेकअप करायची गरज नाही पडत. ॲटोमॅटिक हे शरीर चमकते, उपवास व्रतानं चमकते बघा. आयुष्य वाढते. वर्ण, हे वर्ण चमकते उपवास व्रतामुळे. सुख येते जीवनामध्ये आणि बल प्राप्त होते. ताकद वाढते आपलीवाली, म्हणजे ऊर्जावान बनतो आपण. डोळे चांगले राहतात, कानं चांगले राहतात, हार्ट चांगलं राहते, पोट चांगलं राहते. संपूर्ण शरीरातले जेवढे अवयव आहे याचं आयुष्य वाढते. आता तुम्ही घुट्टावर बसले ना दादा, तुमचं एक दिवस वाढला, वाढलं एक दिवस. म्हणजे थोडे जास्त बसले, 2 दिवस वाढले, 3 दिवस. रोज बसा, रोजचा 1 दिवस वाढते. एवढं बळ आहे धम्माच्या, भगवंताच्या धम्मामध्ये. असं बसले तुम्ही पद्मासनमध्ये बसून रोज ध्यान केलं, नवरा बायकोनं सकाळी उठणं, असं झालं पुरा दिवस एकदम प्रसन्न चित्त, रोगच नाही होत. पद्मासनमध्ये बसायला लागते. असं पाय वर असे करायचे, रोज असं बसायचं, अर्धा घंटा ध्यान करायचं. हेच आपल्या लेकराला शिकवायचं. पूर्ण फिट. कराटे शिकता येतील कराटे शिका, बॉक्सिंग शिका. सेल्फ डिफेन्ससाठी, आपल्या स्वतः रक्षणासाठी. म्हणजे फिट राहणं चांगलं आहे. सकाळी जे सूर्य निघते, सूर्याचे किरणं प्रत्येकाने घेतले पाहिजे. बरेच जण सूर्याची किरणच घेत नाही. सकाळचे सूर्याचे किरणं, उगवता सूर्याचे किरणं अंगावर घेणं म्हणजे जीवनसत्व भेटते आपल्याला. त्यापासून त्रस्तपणा दूर होते. त्रस्त होत नाही माणूस, डिप्रेशनमध्ये जात नाही. ऊर्जा भेटते, सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली तर जीवनामध्ये आनंद राहते. बरेच जण ह्या सकाळच्या सूर्याच्या किरणाला घेण्यापासून दूर राहतात. हानी होऊन राहिली. नॅचरल थेरपी आहे ते. किती पैसे खर्च केले तुम्ही म्हणू शकत नाही माझी बंद पैसे आहे, डबल उगते काय? नाही उगवतो डबल. म्हणून त्याला मिस नको करा. लय मूल्यवान आहे ते. त्याला तुम्ही रोज घ्या. भले तुमची रात्री तुम्ही लेट झोपले असाल, 12 वाजता 1 वाजता कामं करून थकले असाल, सकाळी पहिले उठा, सूर्याचे किरणं घ्या, 10-15 मिनटं अंगावर थोडा व्यायाम वगैरे करा, लगेच मग डबल झोपा. अजून डबल झोपा. झोप कमी झाली असेल तर उपाय सांगू राहिलो, पण ते पुन्हा येत नाही ना, ते थांबत नाही ना कोणासाठी. म्हणून ते महत्त्वाचं आहे. नॅचरल सांगू राहिलो तुम्हाला सोप्या भाषेमध्ये. हे लहान बाळाला द्यावं लागते सकाळचं. रोग नाही होत, कोणते आजार नाही होत, डोळ्याला चष्मा लागत नाही लवकर, म्हणजे लय वेळेपर्यंत चांगले राहते डोळे. मग काळानुसार काही जाती जरा व्याधी मरण, म्हातारपण आहे तर व्याधी आहे, तर मग ते लेट येते. मग म्हातारपण आल्यानंतर मग सगळ्याला व्याधी होणारच आहे. पण रेग्युलर जर करत राहिले तर नाही येत, चांगलं राहते जास्तीत जास्त काळापर्यंत. याचं जर आपण पालन करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये सुख राहते, शांती राहते, समाधानी राहते. त्यानंतर सांगितलं भगवंतांनी, आता हे उपसर्ग झालं आपलं, अष्टशील झाले, ग्रहण करून उपसर्ग धारण करावं लागते. त्यानंतर मग आहे आर्य अष्टांगिक मार्ग. जेव्हा तुम्ही पंचशील, अष्टशील उपसर्ग ग्रहण करून तुम्ही पालन करता, तुम्हाला अधिक समजते. मग बापरे, अधिक काहीतरी समजून घ्या, अधिक जीवनामध्ये सुख पाहिजे, अधिक तुमचं याच्यामध्ये. म्हणजे हा कसा एका प्रकारचा अभ्यास आहे. तसं असते ना आपलं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD असते ना असं शिक्षणामध्ये. तशा प्रकारची थिअरी आहे. हे प्रॅक्टिकल पायऱ्या आहे धम्मातल्या समजून घेण्याच्या. आणि मग अधिक तुम्हाला समजते. म्हणजे आता मी काही बघून राहिलो का धम्मापासून अभाव असलेले लोक जे शिक्षणच शिकले फक्त, धम्मापासून दूर आहे, डिप्रेशनमध्ये गेले. काही जणांना मग हानी केली, आत्महत्या केली, दुःखी झाले. काही जण पागली झाले. काही दाखवलं ना माझा व्हिडिओ, पाहिला तुम्ही ऑडिओ? हां, तसं होते. मग तसं नाही झालं पाहिजे. म्हणून सकारात्मक भगवंताच्या मार्गाने ते घेणं आवश्यक आहे कंटिन्यू. मग जेव्हा तुम्ही पंचशील पालन करता, अष्टशील ग्रहण करता, उपसर्ग ग्रहण करता, त्यानंतर तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग समजते. मग आर्य अष्टांगिक मार्ग काय? जे 4 आहे ना आर्य सत्य. जगामध्ये दुःख आहे, सत्य आहे. कोणी म्हणतात जगात दुःख नाही, दुःख आहे जगामध्ये, सत्य आहे. दुःखाला कारण आहे का? कारण आहे दुःखाले. दुःख आहे तर दुःखाले कारण आहे. दुःख दूर करता येते म्हणजे आशा आहे. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग समजते. मग सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, जेवढे सम्यक बाबी आहे ह्या झपकन समजते. इतका आनंद भेटते, अजून इतका आनंद भेटते का तुम्ही काही मग तुम्हाला चक्षु प्राप्त होतात सम्यक दृष्टीचे. चोर होय हा, ते बल प्राप्त होते. हा खुनी होय, हा बदमाश, हा बदमाश. म्हणजे दृष्टी प्राप्त होते, ते भगवंत ओळखत होते. पण त्याला
आताच नाही भेटत बना. त्याला लय बल लागते मग. तुम्हाला एकदम कमी वेळेत सांगून राहिलो सोप्या भाषेमध्ये. हे भगवंताला प्राप्त होतं. भगवंत पाहिल्याबरोबर ओळखून घ्यायचे, हा असा आहे, ही अशी आहे. भगवंतानं सगळ्यावर अनुकंपा केली, सगळ्याला दुरुस्त केलं भगवंतांनी. मग अंगुलीमाल असन, आम्रपाली असन, कोणते असन त्या काळातले जेवढे चोर गुंडे बदमाश सगळ्याले भगवंतांनी कानी आपल्या धम्माच्या बलानं अनुकंपेनं सगळं दुरुस्त केलं, चांगलं बनवलं. कारण चांगलं बनण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हे चक्षु प्राप्त होते, पण त्यासाठी धम्मातलं लय मोठं बल लागते, साधं नाही आहे. आपण काय म्हणतो, बाय त्या एका माणसाला बा ते 5 ग्राम सोनं 5,000 देतो म्हणे, आणि 5,000 घेऊन दिसलाही नाही. झालं ना कुठं असं. कोणी पैसे घेऊन पैसे घेऊन लुबाडते, आम्हीच दाखवून काहीतरी होते. असं काऊन होते असं? कारण तुमच्या चक्षु नाही आहे सम्यक दृष्टीचे, लुबाडून घेऊन चालला गेला. ते सम्यक दृष्टी प्राप्त होते भगवंताच्या मार्गानं. कुठलाही बामण, कुठलाही कर्मकांड, कुठलाही देवदुपार तुम्हाला हे मार्ग सांगणार नाही. भगवंतांनी एकदम खरा मार्ग सांगितलेला आहे. बोधिवृक्षाखाली, म्हणजे जे पिंपळा झाड आहे ना बोधिवृक्ष, त्याच्याखाली अर्धा घंटा बसून जर तुमच्या गावामध्ये कुठं जर असन अशी जागा, त्या बोधिवृक्षाखाली जर तुम्ही रोज सकाळी सूर्य उगून राहिला, बोधिवृक्षाखाली तुम्ही अर्धा घंटा जर असे बसले ना ध्यान करत, अरे बापरे, जगातलं सगळ्यात मोठं सुख. ऑक्सिजन भेटून राहिलं, सूर्य उगून राहिला, त्या तुम्ही ध्यान करून राहिले, इतका जबरदस्त तुम्हाला दिवस जाते का त्यासारखं जीवनातलं सुख नाही कोणतं. हे सगळं नॅचरल थेरपी आहे, सांगू राहील तुम्हाला. हे सगळं घ्या तुम्ही, भेटत असेल तर. तुम्हाला करता येत असेल तर निर्माण करा. ह्या सर्व भगवंतांनी मार्ग सांगितलेला आहे, आणि ह्या मार्गानं कानी जाण्याचा वारंवार प्रयत्न करावा लागते. चुकले अधिक दुरुस्त होऊन अधिक त्या मार्गाने जा, चुकले अधिक दुरुस्त व्हा, अधिक त्या मार्गाने जा. कारण माणूस हा चुकत राहतो, माणसामुळेच गलती होते, आणि माणूस दुरुस्तही होते. दुरुस्त व्हा, वाटचाल करा. काही एकामेकापासून गलती झाली, कधी तुमचे भांडणं झाले बा आपसात, काही एकामेकाला बोलतात ना कधी पती पत्नी आहे का नाही, बोलता तुम्ही एकामेकाला कधी झाले, कधी बोलले तुम्ही एकामेकाला, काही झालं बा माफी मागा, सॉरी म्हणायचं. असं फुलं द्यायचे एकामेकाले, असे फुलं द्यायचे आणि सॉरी म्हणायचं. माफी मागायचं काही लहान नाही होत, उलट चांगलं होते, मनमुडा दूर होतात. आणि मग उपवासाचा दिवस आला, पौर्णिमा झाली, अमावस्याच्या 1 दिवसा अगोदर 2 अष्टमी आल्या, त्या दिवशी मग आपलं अष्टशील ग्रहण करायचं. अधिक बा काही आपले भगवंताला याचना करून क्षमा याचना करायची, भगवंता व्हा आमच्यापासून काही गलती झाली असेल, भगवंता आम्हाला माफ करा म्हणून याचना असते. तर भगवंताला याचना करावं लागते. अष्टशील ग्रहण करायच्या वेळेस, पंचशील ग्रहण करायच्या वेळेस याचना करायची नेहमी. आणि हे जर तुम्ही रेग्युलर केलं, तुम्ही कोणतं ऑफिसमध्ये असाल, ड्युटीवर आहे का तुम्ही, हां, तर मग रोज पंचशील घेऊन जायचं ऑफिसला, चांगली सवय आहे. हे सवय जर तुम्ही निर्माण केली, तुमच्या मुलीला लागते सवय. मग माझे पप्पा, माझी मम्मी रोज भगवंताला वंदना करते, मी पण करीन, आणि मी पण वंदना घेऊन शाळेत जाईल. मग ते पण नर्सरी, 1ली, 2री, 3री शाळेत जात जाईल ते घेऊन. कारण आईवडिलापासून मुलांना संस्कार मिळतात. जसे आईवडील करतात तसे मुलं करतात. एखादा समजा वडील असं कोणी सिगारेट पिऊ राहिला, पोरानं पाहिलं, माझा भाऊ सिगारेट पिते, मी पितो, तोही घेते, मग लपून तोही पिते, तर चुकी सवय लागते. वडिलांनी ड्रिंक केली, पोरानं पाहिलं, माझा वडील ड्रिंक करते, मी पितो, लागली चुकी सवय. तर म्हणून चांगल्या सवयी निर्माण केल्या, चांगली सवय लागते. चुकीच्या सवयी निर्माण केल्या, चुकीच्या सवयी लागते. म्हणून आपण सवयी कशा निर्माण करतो, या सवयीवर काही आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य अवलंबून आहे. तर या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून त्या मार्गाने चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सांगतो, आता जर तुमच्या घरामध्ये काही असेल तर बा काढून टाका, ठेवू नका. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये इतकं बल आहे, इतके पॉवरफुल आहे भगवान बुद्ध, तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज नाही. जेवढे OBC लोक आहे, SC आहे, ST आहे, इतर लोक आहे, यांचे भगवान बुद्धच होय, विसरले बिचारे. पण याच्यामध्ये भगवान बुद्धाचं नुकसान आहे काय, धम्माचं नुकसान आहे, संघाचं नुकसान आहे, नुकसान आहे त्या माणसाचं. ते विसरले, त्यांना खरा मार्गच समजून राहिला. भगवंतांनी इतकं प्रामाणिकपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. जगामध्ये अशा कुठलाच प्रश्न नाही ज्याचं उत्तर भगवान बुद्धांनी दिलेलं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. तुम्हाला कुठंही भरकटण्याची गरज नाही. संपूर्ण सुख, शांती, समाधान भगवंताच्या धम्मामध्ये आहे. आपली संपत्ती कशी वाढन, संपत्तीची वाढ कशी होईल, हाही मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. आपली येणारी पिढी
कशी चांगली बनन, आपल्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या सुख शांती समाधान कसं नांदल, हाही मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. पिढ्यानपिढ्यामध्ये आपली येणारी पिढी कशी मजबूत बनन, कशी प्रगती करण, हाही मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे. प्रत्येक मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे, तुम्ही समजून घ्या. म्हणून त्या मार्गानं मजबूत बनण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी पंचशील, अष्टशील, उपोषण, आर्य अष्टांगिक मार्ग, आणि मग यामध्ये तुम्ही वावरत राहिले तर ॲटोमॅटिक सगळं चांगलं होत राहते. कधीच जीवनावर दुःख येत नाही. आणि म्हणून मी तुमच्यापासून आशा बाळगतो, तुम्ही दोघंही जणं भगवंताच्या मार्गानंच चालत राहा. रोज वंदना घ्यायची. अधिक एक गोष्ट, बरेच जणं भगवान बुद्धाकडे कंपेअर करतात दुसऱ्यासोबत. भगवान बुद्धाची कोणासोबतही बरोबरी होऊ शकत नाही. बाबासाहेबसुद्धा भगवान बुद्धाला ओळखले आणि बाबासाहेब भगवान बुद्धाकडे झुकले. कोणाकडे झुकले नाही बाबासाहेब जगात, फक्त भगवान बुद्धाकडे झुकले. काहून? बाबासाहेबांना ओळखलं, भगवान बुद्धच माझ्या समाजाचा उद्धार करत, भगवान बुद्धाच्या मार्गानंच माझ्या समाजाचा उद्धार होईल, सुख येईल, शांती येईल, समाधानी येईल. बाबासाहेबांनी म्हटलंही होतं, मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. म्हणून बाबासाहेबांनी धम्म दिला. मग का धम्माची गरज आहे बा शिक्षणाला. शिक्षणासोबत धम्माची जोड राहिली तरच माझा समाज प्रगती करेल. म्हणून भगवंतासोबत कोणाचंही कंपेअर करू नये. भगवंतच एकमेव आपलं शरणस्थान आहे. म्हणून आपण म्हणतो ना, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. मी बुद्धाला अनुसरतो, बुद्धाशिवाय मी कोणालाच अनुसरणार नाही. बुद्धच माझं एकमेव शरणस्थान आहे. धम्मम शरणम गच्छामी, मी धम्माला अनुसरतो, धम्मच माझा एकमेव शरणस्थान आहे, मी दुसऱ्याला शरण जाणार नाही. संघम शरणम गच्छामी, मी संघाला अनुसरतो, संघच माझं शरणस्थान आहे, मी दुसरीकडे जाणार नाही. म्हणून आपण म्हणत असतो हे तीनदा बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी याचं पालन करावं लागते. म्हणून तो तीनदा दिलेला आहे. का पहिल्यांदा विसरले का दुसऱ्यांदा म्हणा, दुसऱ्यांदा विसरले का तिसऱ्यांदा म्हणा, म्हणून तीनदा म्हणून लागते. का विसरले नाही पाहिजे बापा, त्याच मार्गाने चाललं लागते. जर तुम्ही इथं 3 वेळा बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी म्हटलं आणि दुसरीकडे भटकले, अपमान झाला भगवान बुद्धाचा, बाबासाहेबाचा अपमान झाला. हा अपमान करू नका. बाबासाहेबाचा आहे का, बाबासाहेबांनी तुम्हाला योग्य, जगातला सगळ्यात पॉवरफुल डॉक्टर, जगातला सगळ्यात पॉवरफुल सायंटिस्ट, भगवान बुद्धांना फादर ऑफ सायन्स म्हणतात. या जगामध्ये जेवढी निर्मिती झालेली आहे, जेवढी निर्मिती जी चांगली आहे, ज्यानं माणसाचं प्रगती झाली, मानवाचं कल्याण झालं, त्या भगवान बुद्धाच्या धम्माच्या आधारावर तयार झालेलं आहे. लाईट असेल, पंखा असेल, टी व्ही असेल, मोबाईल असेल, हे भगवान बुद्धाचं सायन्स आहे. त्याचा आधार घेऊनच सायंटिस्ट लोकांनी हे तयार केलेलं आहे. दुसऱ्या जगामध्ये आधारच नाही काही. जेही काही तुम्हाला प्रगती करायची असेल, भगवान बुद्धाच्या धम्माचा आधारच घ्यावा लागते, दुसरा मार्गच नाही. हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून ह्या बाबी समजून घ्या, त्याच्यावर तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा, सतत चालत राहा आणि चालत राहून आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधानी मिळवा. आणि तुम्ही हे मिळवसाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. म्हणा